नाही, आता काय झालं आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा चलनामध्ये होणारी वाढ, यामुळे महागाई होणारी वाढ, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी जनतेला आव्हान केलं की कमीत कमी गाड्या वापरा, ऑनलाईन सगळे कार्यक्रम करा, सोने खरेदी करू नका इत्यादी त्यांनी सूचना केल्या. आणि राज्य सरकारने सुद्धा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळ्या मंत्र्यांना आम्हाला आदेश दिले, त्याप्रमाणे तापा निम्मा करणं, त्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील की ज्याच्यामुळं शासनाच्या पैशाची बचत होईल, या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे. काल शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद प्रफुल्ल पटेल असतील यांच्या क्षमता मला माहीत आहेत अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं, म्हणजे थोडंसं कौतुकच केलेलं आहे. कसं बघता या नाही, अनेक वर्ष पवार साहेबांच्याकडं आम्ही सगळी मंडळी अजितदादांच्या सकट आम्ही अनेक वर्ष होतो. म्हणजे एका विशिष्ट प्रसंगी आम्हाला महायुती सरकारला दादांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा द्यावा लागला. आणि पवारसाहेब हे कार्यकर्त्यांना ओळखणारे, त्यांचं अंगात असलेले कर्तृत्व ओळखणारे व्यक्ती असल्यामुळं त्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढले असतील. म्हणजे याबद्दलचा राजकीय अर्थ न घेता एखाद्या कार्यक्षमते लोकांच्याबद्दल कौतुक करणं, मला वाटतं याच्याशी इतर कुठलाही संबंध जोडला जाऊ नये. पण दुरावा थोडासा कमी होतोय म्हणायचं का? आम्ही सगळे पवारसाहेबांना पहिल्यापासून मानत आलो, दादासुद्धा मानत आले, आम्हीही मानत आलो. आम्ही कधी पवारसाहेबांचा ज्येष्ठत्वाचा आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं राज्यामध्ये देशातलं काम हे कधी नाकारू शकत नाही. पवारसाहेबांनी पुन्हा एकदा म्हटलेलं एकत्र येण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा होत्या त्या अजितदादा आणि जयंत पाटील हे करत होते, मात्र जी घटना घडल्या अजितदादांच्या बद्दल त्याच्यानंतर हे सगळे स्टॉप झाले. नाही, हे खरं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी दादाने मलाही सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चंदगडला सुद्धा नंदाताई बाबुळकरांना त्यांनी फोन केला, राजेश पाटलांनी फोन केला. आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यात एकत्र लढण्याची आणि एका चिन्हावर, घड्याळ चिन्हावर लढण्याची ज्या ज्या ठिकाणी शक्यता होती त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले होते. परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. आणि नंतरचं सगळं चित्र पालटल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. खरं तर 2 दिवसात पुन्हा ती चर्चा असतील किंवा प्रफुल्ल पटेल 22 आमदारांनी घेऊन वेगळा गट करण्याची शक्यता असते. नाही, अजिबात तसं होणार नाही. सुनेत्रा पवार वहिनींच्या मागं आम्ही सगळे 41 आमदार खंबीरपणे आहोत. तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, भुजबळ साहेब, हे सगळे नेते मंडळी आम्ही सगळे आहोत. त्यामुळे काही नाही, काही घटना घडल्या, चर्चा झाल्या असतील, पण तुम्हाला वाटते आम्ही सगळेजण एक आहोत आणि सुनेत्रा पवार वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र राहणार आहोत. साहेब, खरं तर तुम्ही राजकारणाची जुन्या गोष्टी बऱ्याच तुम्हाला माहिती आहे. सध्याची जी देशाची परिस्थिती आहे या निमित्ताने एक स्वर असा बाहेर पडतो की पूर्वी इंदिरा गांधींनी लोकांकडे सोनं मागितलं होतं, त्यातच मंगळसूत्र लोकांनी दिलं आणि देश वाचवण्याचा प्रयत्न केला. मोदींनी आता सोनं घेऊ नका असं आवाहन केलेलं आहे. पण असं संकट देशावर येऊ शकतं का, किंवा देशावर येईल अशी शक्यता नाही, या युद्धाच्या परिस्थितीमुळं आपल्याला जास्तीत जास्त इंधन, गॅस आणि आपल्यासुद्धा निर्याती आयाती याबद्दलचं तुम्ही बघितलं असाल की एखाद्या वेळेला संकट जरी आलं तर आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे. आपल्याला माहिती नाही, देशातलं चंद्रशेखर मुख्यमंत्री पंतप्रधान होते, ते देशातलं सोनं आपण लंडनला ठेवलं होतं आणि नंतर आणलं. नंतर एकदा शुक्रवारी का सोमवारी भातच खायचं नाही असं लालबहादूर शास्त्रींनी सांगितलं होतं. असे ज्या ज्या वेळा संकट येतील त्या त्यावेळेला देशाचे प्रमाण आव्हान करतात आणि जनता त्याची अंमलबजावणी करत असते. कोरोनाच्या काळातही आपण बघितलेलं आहे. साखरेच्या आता कालच हा निर्णय झाला आणि पंतप्रधान हे परदेश दौऱ्याला गेलेले आहेत. मी मुख्यमंत्र्यांना सगळ्या आम्ही कारखानदार पुन्हा एकदा भेटून आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की आता फार मोठी आर्थिक संकटामध्ये हे कारखाने सापडलेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून आणि एक कारखानदार म्हणून मला वाटतं ही कारखानदारी पुढं चालणं फार अवघड आहे. जर साखरेला दर वाढले नाहीत, MSP जर वाढवली नाही, जर आपण इथेनॉल घेतलं नाही, इथेनॉलचे दर वाढवले नाहीत, तर पुढच्या वर्षी अनेक कारखाने चालू होतील का नाही माझ्या मनामध्ये शंका आहे. त्याशिवाय FRP वाढते आहे, पगार वाढतो आहे, मेंटेनन्स खर्च वाढतो आहे, वाहतूक
तोडणीचे दर वाढत आहेत आणि त्यामुळे गंभीर प्रश्न यानंतर निर्माण होणार आहेत. आपल्याला दिल्लीला जाऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब यांना सांगावं लागेल आणि यातून निश्चितपणे मार्ग काढावा लागेल. नाहीतर कारखानदारी ही एक अतिशय धोक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. साहेब तुम्ही सुनील तटकरे साहेब प्रदेशात खासदार आहेत अशा पद्धतीचा तो उल्लेख नाही आहे आमची जी केंद्राची जे आमचं ऑफिस बेरर आहे त्यामध्ये त्यांचं आहे तो ते आज तरी प्रदेशाध्यक्ष आहेतच. सर गोकुळच्या संदर्भात काय नक्की करणार? आता गोकुळच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. त्याबद्दल वेगवेगळे अर्थ हे अधिकारी काढतायत. आता आपल्याला माहिती आहे की लग्न सराई संपलेली आहे. 15 तारखेपासून अधिकचा महिना झाल्यामुळं आता लग्न एक महिनाभर काय होणार नाहीत. लग्नात आपण जात होतो त्यावेळी काय करतो, 3 मंगलाष्टका, 5 मंगलाष्टका, 7 मंगलाष्टका. लग्न जवळ आलं कसं आहे, आली लग्न घटिका समीप, तशी आता आली गोकुळची निवडणूक समीप. नाही, पण सुनावणीला ज्या पद्धत बोलवा अशा पद्धतीची भाषा नाही, आता याबद्दल आम्ही सगळी बसून चर्चा करणार आहोत. कारण प्रशासकांनी चार्ज घेतल्यापासून जवळजवळ 50-60 हजार लिटरचं दूध संकलन कमी झालेलं आहे. आता उष्णता ही कारण आहेच आणि संकलन कमी होणं ही धोक्याची घंटा आहे आणि त्या प्रशासक मंडळाला काम करू दिलं पाहिजे. आणि प्रशासक मंडळाने सुद्धा गोकुळच्या नावाला डाग लागेल, गोकुळचा ब्रँड बदनाम होईल असं काम करता कामा नये, राजकारणामध्ये फारसं भाग घेता कामा नये. आणि हे राजकारणामध्ये काही अधिकारी भाग घेत असल्यामुळं हे प्रकरण उद्भवलेलं आहे. मला वाटतं अजूनही मी सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगेन आणि दूध उत्पादकांना विनंती करेन की आपलं सगळं जे उत्पादित दूध आहे ते गोकुळला घाला. फार मोठी गोकुळा दुधाची मागणी आहे, चणचण आहे आणि त्यामुळं जरी प्रशासक आला तर तो 2-3 महिन्याचा पाहुणा आहे. ते खरं गोकुळ इथंच राहणार आहे आणि इथंच आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्याची भूमिपुत्रच काम करणार आहोत. त्यामुळं तिकडं लक्ष न देता संघ कसा वाढेल यासाठी दुधाचा पुरवठा करावा. अजिबात तिकडे लक्ष कोणी देण्याची आवश्यकता नाही. आणि आंदोलकांनी सुद्धा आता त्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडून इतर वेळेला त्या प्रशासकांना त्रास न देता त्यांना काम करू द्यावं. नाही, पण तुम्ही कारवाई संदर्भात किंवा नाही, आता कारवाईचा संबंध नाही. आता मी दिला इशारा, तो जाता जाता दिला इशारा पुरे आहे. हे बघा, या खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी हे गेले 15 दिवस सांगतायत की आम्ही दर वाढवलेले नाहीत. आम्ही अनेक दर वाढूनसुद्धा आम्ही दर वाढवलेले नाहीत. आता दर वाढवण्याशिवाय पर्याय नाही आणि एकदम जागतिक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेलाची, त्याबद्दल ही अपरिहार्यता आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. साहेब, राज्यामध्ये नीट परीक्षा पुणे असेल, नाशिक ही केंद्र दिसतात, कसं बघताय संपूर्ण प्रकारे? आता या नीट परीक्षेमध्ये धागेदोरे सापडलेले आहेत. CBIनं लक्ष घातलेलं आहे. आता पुन्हा परीक्षा काहीतरी 21 तारखेपासून पुन्हा नीटची होते. आता यावेळेला ती चांगल्या पद्धतीने करण्याबाबत मला वाटते केंद्र सरकार लक्ष देईल. नाही, कालसुद्धा कर्जमाफीची राज्य लेवलची बैठक झाली. आपल्याला माहिती आहे की ती योजना जी मंजूर केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी भाषणामध्ये विधानसभेमध्ये बजेटच्या वेळेला, की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आता त्यामध्ये 2022, 23, 24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये जे शेतकरी 2 वर्ष सलग नियमित कर्जपुरवठा करतील त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता आणि त्याशिवाय 30 जून 2025 अखेर ज्यांची पीक कर्ज थकलं असेल त्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी. म्हणजे हे वर्ष 30 जून 2026 आहे. आता त्या कर्जमाफीमध्ये 30 जून 2026 हे वर्ष नाही. त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी यावर्षी जी कर्जमाफी होणार नाही ती योजनेमध्ये नाही आणि त्यांनी भरून आम्हाला सहकार्य करावं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जो वसुलीचं जे रेकॉर्ड आहे 90 ते 99% ते मला वाटतं अबाधित ठेवावं अशी आम्ही विनंती केलेली आहे. पैसे महिन्याला येतील, थोडं पुढं मागे होईल, थोडं येतील. साहेब, महाडिकांनी पण तशा पद्धतीने वक्तव्य तुम्ही त्यांना बोला ना, विचारा. पण अहो त्यांना विचारा ना. पाटील देखील तुमचे चांगले मित्र आहेत, महाडिक देखील तुमचे आहे चांगलं. आता आमच्या युतीतच आहेत ना, युतीतच आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं आली गोकुळची लग्न घटिका समीप. आता सगळेजण कसं काय नाही, आली म्हटलं की हातात अक्षता घेऊन थांबत होतो.
शेवटच्या अक्षरात टाकायचे ना त्या ना तसं युतीला निवडून आणण्यासाठी आता मतदार आसुसलेले आहेत आणि मतं घेऊन आता ते आमच्याकडं पाटील एकत्र आले तर तुम्ही स्वागत कराल का तुम्हाला एक सांगतो त्यांनी काय करावं आणि तो त्यांचा प्रश्न आहे परंतु युती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि युतीची सत्ता या ठिकाणी येणार आहे. शिवाजी पाटील शांत झाले मला काय माहिती नाही मला त्यांचं काही माहिती नाही परंतु ते 5-7-8 दिवस ते शांत आहेत. मला वाटतं जरी शांत असले तरी ते विधानसभेचे आमदार आहेत आमचे सहकारी आहेत. ठीक आहे काही भावना त्यांच्या भडकल्या असतील बोलले असतील परंतु आता ते काही वक्तव्य करत नाहीत मी त्यांचा आभारी आहे. आता मी 10 दिवसाची त्यांना मी मुदत दिलेली होती अजून त्यांना मी 8 दिवसाची मुदत वाढवून देणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.